निवेदन करने को। थैंक यू सो मच सर। मैं शब्द नहीं है मेरे पास। बोले शायरी बोलते हैं आप। सर फर्स्ट टाइम आए तो आपके लिए एक शायरी बोलना चाहूँगा सर। मंजिल क्या रास्ता क्या, मंजिल क्या रास्ता क्या, जब पूर्वेश सर जैसा हौसला हो तो हर फासला क्या। थैंक यू। आमचे युवा सेनाचे मित्र भंडारी यांना देखील मी सांगितले दोन शब्द त्यांनी बोलायचं आहे। त्याचबरोबर आलेल्या चिकित्सक टीमने एकेकाने पुढे यावं, पूर्वेशी त्यांचा सत्कार करतील। सर्वप्रथम पूर्वेश दादाला सुंदरगावच्या बारा विधानसभामध्ये हार्दिक, तसेच आमचे फैयाज शेख, अर्जुन भाई आणि चव्हाणे साहेब यांनी अति सुंदर प्रमाणे हा कार्यक्रम राबवलेला आहे। त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि अशा तळापेदार अर्जुन भाईंचा हार्दिक स्वागत करून पुढचे कार्यक्रम आपण सुरुवात करूया। धन्यवाद। जय जय महाराज। हाँ जी, हेलो, मैं पहुँच गया हूँ सर। हाँ पहुँच गया हूँ मैं, रायपुर लगा था काम सवाल लिखे इसके बारे में कुछ मुझे पता नहीं है यार, मैं कैसे सवाल पूछ लूँ बता। पूर्वेश सरांनी कार्य केलेलं आहे आणि चांगल्या कार्यासाठी त्यांच्याशी पाठीशी राहा। धन्यवाद। मी वांद्रे पश्चिम विधानसभा प्रमुख म्हणून देखील त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। एवढ्या छान विचाराचं एक नेतृत्व, ज्याप्रमाणे आपले लोकप्रिय धडाकेबाज मुख्यमंत्री, संवेदनशील मुख्यमंत्री, संवेदनाचा कळस असणारे असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांच्या बरोबर पूर्वेश सरांसारखे त्याच पद्धतीने काम करणारे, त्याच संवेदनेने काम करणारे असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। हे आपलं भरपूर मोठं भाग्य आहे। अशाच प्रकारे या विभागात अनेक अशी लोकोपयोगी कामे केली जातील, याचे इथे त्यांना शब्द देतो की प्रत्येक वॉर्डमध्ये 6च्या 6 वॉर्डमध्ये अशा प्रकारचं काम केलं जाईल आणि त्यांना प्रत्येक वेळेला आम्ही आमंत्रित करू आणि आम्हाला माहिती आहे ते येतीलच। आलेल्या चिकित्सक टीमचं देखील येथे स्वागत। फार मोलाचं असं काम ते या समाजासाठी, लोकांसाठी करत आहे। पुढे यावं। होप फाउंडेशन या कार्यक्रमात आपल्या सहभागासाठी फारच त्यांचा धन्यवाद देतो त्यांना की अशा समाजोपयोगी कामासाठी असे लोक या विभागाच्या कोणा कोपऱ्यातून पुढे सरसावले आहेत आणि असं जर होत राहिलं तर आपल्याला या समाजामध्ये पुन्हा एकदा शिवराज्य आणण्यास कोणीच अडवू शकत नाही। आपल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक योजनांच्या होप फाउंडेशनचे अत्तरबाई खांद्याला खांदा लावून ते आपल्याबरोबर उभे आहेत। त्यांचं देखील येथे संपूर्ण विधानसभेतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि आभार प्रदर्शन करतो। त्याचबरोबर सरांनी म्हटल्यासारखं अर्जुनजींचा इथे सत्कार केला जाईल की अशा प्रकारचं नेतृत्व घेऊन त्यांनी हे काम केलेलं आहे। त्याचबरोबर 102 चे आमचे मित्र शाखा समन्वयक फैयाज शेख यांचं देखील येथे स्वागत करण्यात येत आहे, सत्कार करण्यात येत आहे पूर्वेश सरांच्या मार्फत। आणि या विभागात नेहमीच पुढाकाराने काम करणारे आमचे मित्र श्री प्रवीण भाऊ चव्हाणे यांचा देखील येथे सत्कार होत आहे। तसेच युवा सेनाचे प्रत्येक कार्यक्रमात पुढे सरसावणारे भंडारी अर्जुन कंदारे आणि भंडारी जोडी झालेली आहे। प्रत्येक क्षेत्रात ते काम करत आहे, तसंच त्यांनी काम करावे मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर अर्जुनजींचे
त्याला आपण काय बोलू, सावली बोलू, शिवराज यांचं देखील येथे स्वागत करण्यात येत आहे. उपशाखा प्रमुख रुपेश कांबळे यांचं देखील येथे स्वागत करण्यात येत आहे. अशाच कार्यक्रमात प्रत्येकाने दिलेले पुढाकार घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच त्यांना मी नम्र विनंती करतो. आणि आता ते आपले महाराष्ट्र निरीक्षक युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य यांचं स्वागत करतील. अशीच अनेक कामे त्यांच्या हातून या विभागात घेऊन जातील. त्याचबरोबर भाऊ फाउंडेशनचे अख्तर भाई यांनी देखील या कार्यक्रमात भरपूर सहकार्य केले आहे. त्यांचा कॅम्प इथे लागलेला आहे. अतिशय चांगलं असं समाज उपयोगी काम ते करतात. त्यांचा काय गरिबांसाठी नेहमी सदैव उभे असतात. आता 4 दिवसापूर्वीचाच एक विषय आहे. खास दांड्यामध्ये एक वरिष्ठ नागरिक आपलं घर बांधत होते आणि त्यांना काही लोक त्रास देत होते. त्यावेळेला आगरकरी साहेब स्वतः त्या ठिकाणी गेले आणि त्या घटनास्थळी जाऊन तिकडे त्यांच्या पाठीवर हात ठेवलाय. त्याच्यामुळे त्यांचा त्रास दूर झालेला आहे. अशा प्रकारचं काम ते करत होते. आता आपण बगेरिया साहेबांचा पण सत्कार करूया. मुंबई अध्यक्ष वाहतूक सेनेचे तसेच उपविभाग प्रमुख श्री राजू नाईक यांचा देखील पुष्पगुच्छाने आपण सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर आगरकरी साहेबांच्या केंद्रात असणाऱ्या आमच्या निर्मलाताई शाखा प्रमुख, महिला धडाडीच्या शाखा प्रमुख यांचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल सत्कार करूया. धन्यवाद. शाखा क्रमांक 99 मध्ये एकीकडे महिला शाखा प्रमुख निर्मलाताई पाटील आहेत तर दुसरीकडे युवा सेनेचे तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे राहुल सुरवाडकर आणि त्यांचे मार्गदर्शक म्हणजे आपले नगरसेवक श्री संजय आदलधरे. अतिशय भरभक्कम अशी टीम झालेली आहे. अख्तरबाई सारखे अनेक लोक आपल्याला या महाराष्ट्रात हवे आहेत. त्यांच्यामुळे अशी आरोग्य शिबिरे प्रत्येक मोहल्ल्यात प्रत्येक झोपडपट्टीत झाले पाहिजेत आणि त्याद्वारे सगळ्यांचं बदल झालं. त्याचबरोबर महेशजी आहे, महेशजी त्यांचं देखील स्वागत करण्यात येईल. तसेच आजचे पहिले ब्लड डोनर रक्तदान करणारे आपले शिवसैनिक रुपेश ढोलकर यांना मी विनंती करेन की त्यांनी इथे यायचं आहे. रक्तदान श्रेष्ठदान त्यांनी केलेलं आहे. या त्यांच्या रक्तदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचं गरजू रोग्याचं कल्याण होणार आहे, त्याचा जीव वाचवला जाईल. तर रुपेश ढोलकर यांचं टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. त्यांनी त्यांना एक प्रशस्ती पत्रक देखील देण्यात येत आहे. टाळ्या वाजवा. धन्यवाद. आणि आपण सर्व उद्या माननीय मुख्यमंत्र्यांचा आपण दिवस साजरा करतो. ह्या कार्यक्रमाचं संपूर्ण जबाबदारी ज्यांनी घेतली ते आमचे अर्जुन चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे फैयाज शेख आणि सगळे कार्यकर्ते. मगाशीच मी बोललो की ह्या ठिकाणी समाजाला जे अधिकृत आहे आणि जे झोपडपट्टीतून लोक राहतात त्यांच्यासाठी जी आरोग्य सुविधा जरी बाबा हॉस्पिटल जवळ असले तरी महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व डॉक्टर आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. मला सांगायचा आनंद होईल की
अर्जुन कंदारी आज तुम्हाला पहिल्यांदा भेटलो, परंतु तुमचं नाव ऐकलं, तुमचं कार्य वेळोवेळी सगळ्या समाज माध्यमातून तुमचं कार्य पाहत असतो आणि तुम्ही आजच्या ह्या दिवशी जो उपक्रम हात घेतलेला आहे तो अत्यंत चांगला आहे. येणाऱ्या दिवसात ज्या समाजाला आवश्यकता आहे तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची असंच कार्य तुमच्या हातून घडो अशी आई जन्मभूमीमध्ये प्रार्थना करतो आणि तुम्हाला ज्यावेळेस माझं सरकारने लागेल तयार असेल आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं धन्यवाद करून मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत डॉक्टर त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि मला जे सहकार केलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभी आपको अच्छा लगा कि नहीं प्रोग्राम? रिजल्ट क्या है? हॅलो, या ठिकाणी आपल्या विभागाचे लाडके लोकप्रिय आमदार माननीय श्री आशिषजी शेलार हे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं इथे शिवसेनेतर्फे स्वागत करतो. किती आल्या? कमी आले सर. अच्छा काम कर रहा हो, आपको मिलेंगे। जाओ ना भाई, अच्छा काम कर रहा हो, आशिषजी बद्दल बोलायचं झालं तर शब्दकोश संपेल असं
महान कार्य त्यांनी या विभागात केलेलं आहे. एखाद्या गल्ली बोळापासून थेट सोसायट्यांपर्यंत भारतीय जनता पार्टीला सक्षम करण्यात त्यांचा मोलाचा असा वाटा आहे. मी विनंती करेन की त्यांनी 2 शब्द बाइट ले जल्दी बाइट अरे बाइट ले जल्दी यार पक्षाच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला एक अतिशय जनसेवेला उपयोगी सामान्य गरीब माणसाची सेवा करणारा कार्यक्रम म्हणजे त्याच्या आरोग्याची चिंता करणं, या पद्धतीचा कार्यक्रम युवा सेनेकडनं, शिवसेनेकडून, विशेषतः अर्जुन कंधारी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी आयोजित केला आहे. रक्तदान शिबिरही आयोजित केलं आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय व्यवस्था उभ्या केल्या आहेत. मोफत चष्मा वाटप केलं आहे. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. एक आता रक्तदान केलेले आपले एक नागरिक आहे मुजाहिद खान. त्यांना जर आपण इथे त्यांचा सत्कार करूया, अभिनंदन करूया की असे मोलाचं असं त्यांनी रक्तदान श्रेष्ठ दान केलेलं आहे. थँक्यू भाई. चला. आज यहाँ पर एक बहुत ही अच्छा मेडिकल कैंप का आयोजन किया गया है. राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ जी शिंदे साहब और साथ ही में हमारे नेता डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब, इनके जन्मदिन के अवसर पर इस कार्यक्रम का आयोजन उनके मार्फत आज यहाँ पर किया गया है. मैं अर्जुन जी और उनके सभी टीम का मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ, आभार व्यक्त करता हूँ कि बांद्रा के इस पूरे इलाके के लोगों के लिए, गरीब लोगों के लिए आज जिस प्रकार से उन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया है, बहुत लोगों को इस चीज़ का फ़ायदा होगा, इस कार्यक्रम से फ़ायदा होगा. ऐसे ही कार्यक्रम वो आगे भी भविष्य में करते रहे और पूर्वेश सरनाई को जब जब आप बुलाओ तब तक पूर्वेश सरनाई यहाँ पर आएंगे. ऐसे उनको मैं यहाँ पर शुभकामनाएं. प्रवक्ते आहेत आपल्या शिवसेनेचे. यांचं स्वागत. अच्छा, हे सूत्रसंचालन. आइए आप आइए. अर्जुन कंधारी जी कार्यक्रम रख रहे हैं, इसके बारे में आपका क्या कहना है? देखो, कल है ना माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, इनका जन्मदिन है और आज आप देख रहे हो 1.5 साल से महाराष्ट्र में जितने विकास काम हो रहे हैं, जो समाज को जो प्रेरित है वो काम हो रहे हैं और वही माध्यम से हमारे कंधारी साहब पूरे बांद्रा और मुंबई में अच्छा काम करते, सामाजिक नेता है, कार्य करने वाला. तो उन्होंने आज अच्छा उपक्रम रखा है. यहाँ पे यहाँ के लोगों की जहाँ पे ज़रूरत है ऐसे लोगों की आरोग्य चिकित्सा की जाएगी. उनको जो इलाज होगा उसके लिए भी वो हेल्प करने जाएंगे. तो एक ही मकसद है कि माननीय एकनाथ जी शिंदे, इनका जो बर्थडे है वो बर्थडे के माध्यम से आज का ये कार्यक्रम हो रहा है. और कुछ नहीं आगे कुछ बोलना चाहेंगे इस प्रोग्राम के बारे में? आगे मतलब ये तो आज शुरुआत है. इसके बाद आने वाले दिनों में जैसे बांद्रा में आप देख रहे हो, बांद्रा पश्चिम हो, खार पश्चिम हो, बहुत सारी झुग्गी झोपड़ियाँ हैं, लोग रह रहे, गरीब लोग रह रहे और उनको ये सब आरोग्य चिकित्सा दूसरे कोई चीज़ की बहुत सारी ज़रूरत होती है. तो ये तो आरोग्य का हो गया. फिर कभी किसी को शिक्षा में कोई ज़रूरत हो और किसी को दूसरा कोई ज़रूरतमंद काम हो, वो सब काम करने का हमारे ये सब तरुण कार्यकर्ता यहाँ से इस बांद्रा क्षेत्र से करने वाले. और हमारे मुख्यमंत्री के बारे में आपका क्या कहना है? जिस तरह वो डेवलपमेंट कर रहे हैं तो हाँ, इंडिया के लिए बेहतर करते जा रहे हैं. हाँ वही तो बोला, महाराष्ट्र के लिए देखो आज पूरे भारत में मोदी जो काम कर रहे हैं उनके जैसा ही काम महाराष्ट्र में हो रहा है. और जो एकनाथ शिंदे साहब है वो तो कहीं नहीं है, महाराष्ट्र में पहले वो मंत्री रह चुके, 15 साल से वो विधायक है और उन्होंने बहुत अच्छा काम किया. और आने वाले दिनों में जो जनता चाहती है काम होना चाहिए, लोक प्रतिनिधि के जरिए कैसा काम होना चाहिए, उसका एकमेव और अच्छा उदाहरण माननीय एकनाथ शिंदे. हर हफ्ते नए कार्यक्रम कर रहे हैं लोगों के हित में, इसके बारे में आपका क्या कहना है? जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पहले तो ये कहना चाहूँगा कि कंधारी फैमिली हमेशा सहायता करने के लिए, ज़रूरतमंदों की और समाज सेवा करने के लिए उत्सुक रहती है और हम हमेशा सब लोगों के साथ हैं जिनको हमारी ज़रूरत है. मैं बहुत खुश हूँ कि अर्जुन ये कार्य को आगे बढ़ा रहा है.
भर ऐसी सेवा करते रहे, ऐसी नीयत और इच्छा है हमारी कि ऊपर वाला हमको शक्ति दे कि हम सब लोगों की तहे दिल से मदद और सहायता करें। सर जब से नए मुख्यमंत्री आए हैं तब से बहुत डेवलपमेंट देखने मिला है, इस बारे में आपका क्या कहना है? हाँ, आपको बहुत ज़्यादा डेवलपमेंट देखने मिला है, जैसे हर चीज़ में सुधार आ रहा है। तो मैं चाहता हूँ कि हम लोग उनके नक्शे कदम पे चले और मेरा बेटा अर्जुन के इंस्ट्रक्शन से आगे बढ़े और देश की सेवा करें। और सर आगे का क्या प्लान है और क्या करने वाले हैं? आगे बस काम करना है, मेहनत करनी है। आप सब लोगों का साथ चाहिए, सहयोग चाहिए, जिससे हम आपके साथ जुड़े रहें, आप हमारे साथ जुड़े रहें और हम सब लोग मिल के आगे बढ़ें और एक बहुत अच्छा हेल्दी शहर हमारा हो और हम सब लोग अच्छी आदतों से, अच्छी बातों से और अच्छे विचारों से अच्छी ज़िंदगी जी, ये हमारा इच्छा है। थैंक यू सर। हमारे जो पूरा रिकॉर्ड है ना, बोलिए ना, मराठी में।